स्वागत. हा पाहतो आपण 2026चा महासंग्राम आणि सुरेख मैदान. आणि बघूया पुढील सामना. सामना फक्त 3 षटकाचा राहील. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद डीजे. त्वरित घाई करावी. पंच घरस्फोट जांभूलपाडा हा संघ फलंदाजी पाहण्यास त्यांची मिळणार आहे. आणि बघूया फलंदाज पुढील आणि बॉलर मितेश तांडेल. फलंदाज स्ट्राईक वरती विशाल कडू. बघूया फलंदाज आणि गोलंदाज मितेश तांडेल. पहिला षटक मार्गस्थ या ठिकाणी. बघूया पहिला चेंडू भिरकांची चेंडू दिशा प्रयत्न या ठिकाणी. बघता बघता या ठिकाणी पंच दर्शता मला. आणि या ठिकाणी यस यस 6. आणि पहिला षटकार धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 सुरेख फलंदाजी पाहतो आपण ऋषाल कडू यांची. आणि मितेश तांडेल याला पहिल्या चेंडूवर षटकार पाहण्यास तो घोरलाय. आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 6. सुरेख त्या चेंडूच्या माऱ्या दिशेने आणि या ठिकाणी सुरेख छेड आणि पहिला हादरा बसतो तो म्हणजे घरात स्फोट जांभूलपाडा या संघाला. धावसंख्या तब्बल 6. एक गडी बाद. डीजे कमॉन. धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल 6. आणि फलंदाज पाहतो अमित तांडेल. सुरेख पहिल्या चेंडूवर षटकार पाहण्यास मिळाला. दुसऱ्या चेंडूवर एक गडी बाद झेल. आणि तो झेल म्हणजे आपण पाहतो ऋषाल कडू यांचा झेल घेतलेला आहे. आणि धावसंख्या तब्बल 6. बघूया पुढील चेंडू. पहिले षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं षटक आहे. धावसंख्या तब्बल 6.
जोरदार फटका दिशेने मारे प्रयत्न पंचा बोलतात एस पंचा खराब चेंडू इशारा. धावसंख्या तब्बल ती म्हणजे एक निसर तब्बल ती म्हणजे 7 वर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत. धावसंख्या 7, एक गडी बाद. आणि सुरेख गोलंदाजी सुद्धा पाहतो मितेश तांडे यांनी पहिला चेंडू षटकार आणि दुसरा चेंडू गडी बाद आणि तिसरा चेंडू हा खराब चेंडू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 7 वर. पुन्हा जोरदार चेंडू मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी एक तेरी एक मेरी. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर. सॉरी सॉरी धावसंख्या तब्बल ती म्हणजे 7 वर. धावसंख्या 7. बघूया पुढील चेंडू. षटक मार्ग असता जोपर्यंत 2 चेंडू झाला जोपर्यंत. बघूया पुढील चेंडू. दुर्भिरकान चेंडू चेंडू आकाशामध्ये. बघूया स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी झेल धरलेला दान आणि झेल सुटलेला आहे. आणि एक आणि एकच धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर. धावसंख्या 8. उर्वरित 4 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि पॉवर प्लेचे षटक. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर. बघूया चेतन फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक वर. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 8. फलंदाज चेतन. जोरदार फटका दिशेने मारे प्रयत्न. चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहतो मितेश तांडेल यांची. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर. उर्वरित 5 चेंडूचा खेळ झाला जोपर्यंत. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया फ्लॅश षटक मार्ग असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर धावा याची आवश्यकता असते पण या ठिकाणी तसं काही दिसत नाही घडून. आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे अजूनपर्यंत 8 वर. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 8. फलंदाज चेतन पाहतो आपण. बघूया कशा प्रकारे षटकार चौकाच्या आत पाहण्यास मिळते कसे ते बॅटमधून. आणि या ठिकाणी बॅटची थोडी एज लागून आपण थोड्या मिड ऑफला चेंडू या ठिकाणी दुसरा धाव घे प्रयत्न. आणि या ठिकाणी 2 धाव समाधान. चांगली रनिंग पाहते आपण चेतनची आजी. आणि अमित तांडे यांची धावसंख्या तब्बल 2 तब्बल 3 10 वर. पहिल्या षटकात धावसंख्या तब्बल म्हणजे 10 आणि एक गडी बाद. बघूया पुढील. धावसंख्या 10 पहिल्या षटकामध्ये आणि एक गडी बाद झाले. बघूया पुढील फलंदाज. अमित तांडेल आणि गोलंदाज पाहतो आपण दुसरे मार्गस्थ घेणे येत आहे तो म्हणजे श्रवण. डावखुरा फलंदाज अमित तांडेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. बघूया पुढील चेंडू दुसऱ्या मार्गस्थ पहिला चेंडू. या ठिकाणी सुरेख चेंडू भिरकांचा चेंडू. या ठिकाणी गॅप चेंडू दिशेने मारलेला चेंडू. आणि या ठिकाणी सुरेख क्षेत्रक्षण आणि 2 धावा समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 2 निसर तब्बल ती म्हणजे 12 वर. धावसंख्या 12. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 12. या ठिकाणी असे उद्ध्वस्त गडी बाद. दुसरा हादरा बसतो तो म्हणजे घरस्फोट जांभूलपाडा संघाला. 2 गडी बाद. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 12. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण श्रवण यांची. डीजे कमॉन.
कृपया करून नावं सांगण्यासाठी. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 12. फलंदाज भागेश पाटील. बघूया सूर्य गोलंदाजी पाहते आपण श्रवणच्या त्रिफळ आपण उद्ध्वस्त केलेला आहे आणि गडी बाद केलेला आहे त्या श्रवण गोलंदाजीच्या यांनी. धावसंख्या तब्बल 12. बघूया चेंडू भिरकावण्याचे प्रयत्न या ठिकाणी. क्षेत्रक्षण जोरदार धावत आहे या ठिकाणी. पंच आम्हाला दर्शवतील. पंच एस आणि हा खणखणीत चौकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 16 धावसंख्या 16. सूर्य फलंदाजी आळ्या आळ्या भागेशच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार पाहण्यास मिळाला. धावसंख्या 16. बघूया पुढील चेंडू. उर्वरित 3 चेंडूचा खेळ झाला जोपर्यंत 3 चेंडू खेळ बाकी आहे. दुसरा मार्ग असतो या ठिकाणी. बघूया पुढील चेंडू. जोरदार फटका या ठिकाणी. स्वतः गोलंदाज च्या हातामध्ये कॅरी होता आणि सुंदरसा कॅच आणि हादरा बसतो तो म्हणजे तिसरा. कमॉन. धन्यवाद डीजे. आणि फलंदाज पाहतो आपण जगदीश भोयर. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 16 उर्वरित 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं मार्क असतं. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण श्रवण यांची. आणि बघूया पुढील फलंदाज जगदीश भोईर. जोरदार फटका मारशी चेंडू आकाशामध्ये दूर 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 आणि हा षटकार. धावसंख्या तब्बल 6 आणि सर तब्बल ती म्हणजे 22 धावसंख्या तब्बल ती म्हणजे 22. सुरेख फलंदाजी पाहतो. आल्या आल्या षटकार पाहण्यास मिळते जगदीशच्या भोईरच्या बॅटमधून. सुरेख फलंदाजी पाहतो आपण जगदीश भोईर यांची. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 22. उर्वरित 5 चेंडूचा खेळ झाला जोपर्यंत 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं मार्ग असतं. आणि या ठिकाणी श्रवण सुतक चांगलीच गोलंदाजी 2 गडी बाद केलेले आहे. आणि या ठिकाणी 2 4 अशा 6 आणि धावसंख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये सवरच्या षटकामध्ये. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 22. बघूया पुढील चेंडू. शेवटचा चेंडू. पुन्हा त्या चेंडू पाठीमागारी चेंडू या ठिकाणी खणखणीत चौकार. अरे आणि या ठिकाणी चौकार आलेल्या सुरेख क्षेत्रक्षण पाहण्यास मिळाले या ठिकाणी. धावसंख्या 2 ने सर तब्बल ती म्हणजे 24 सुरेख क्षेत्रक्षण पाहतो आपण पाठीमागारी. आणि असं वाटत होतं चौकार जाणार होता पण या ठिकाणी खूपच रनिंग खूप चांगले आणि या ठिकाणी चौकार हा अडला आणि संघाची 2 धावा त्यांनी थांबवल्या. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 24 आता शेवटचं षटक मार्ग असतं या ठिकाणी हाणामारीचं. बघूया कोण घेऊन येत आहे. चला बघूया शेवटचे मार्ग असते या ठिकाणी. गोलंदाज पाहतो आपण नवनाथ. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 22 24 धावसंख्या 24. नवनाथ तांडेल गोलंदाज पाहतो आपण. फलंदाज चेतन. दुर्व फटका दिशेने या ठिकाणी चेंडू पुन्हा निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहतो एकदम स्लो डिलिव्हरी चेतनच्या
गोलंदाजीमध्ये पाहण्यास मिळते आणि निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव, तिसरे षटक मार्गस्थ, धावसंख्या तब्बल ती म्हणजे 24वर. बघूया चेतन कशा प्रकारे चौकार आणि षटकाची आतिषबाजी पाहण्यास मिळते का. धावसंख्या तब्बल 24. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 24. पुढील चेंडू. छोटे छोटे मार्ग त्या ठिकाणी जोरदार फटका या ठिकाणी बघता बघता या ठिकाणी खणखणीत एक पुन्हा एक षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 आणि सर तब्बल ती म्हणजे 30वर. डीजे कमॉन. धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल ती 6 आणि ती म्हणजे 30वर. बघूया पुढील चेंडू नवनाथांचा. पुन्हा औपचारिक चेंडू भरक्यांची या ठिकाणी सुरेख झेल आणि झेल गडी बाद होतो. एक चांगला मजबूत चेतन सारखा फलंदाज. डीजे कमॉन. धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 30वर. आणि पुढील फलंदाज पाहतो आपण मयूर जाधव. आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत. 30 षटक मार्ग शेवटचं षटक मार्गस्थ. बघूया धावसंख्या तब्बल 30. पुढील चेंडू. जोरदार चेंडू फरकणे या ठिकाणी पुन्हा पाहतो आपण खणखणी षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 आणि ती म्हणजे 36वर. धावसंख्या 36. 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत. सुरेख फलंदाजी पाहतो आपण मयूरच्या बॅटमध्ये आलेल्या पुन्हा षटकार पाहण्यास मिळाल्या मयूरच्या बॅटमधून. धावसंख्या तब्बल 36. चेंडू झाले 4 टाकून अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पाहतो नवनाथ. बघूया पुढील चेंडू. पुन्हा उंचावर टोळा या ठिकाणी आणि पुन्हा एक खणखणी षटकार. खूप दुर्बळ षटकार मारला या ठिकाणी. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 आणि सर तब्बल ती म्हणजे 42वर. सलग 2 चेंडूवर 2 षटकार पाण्यास मिळाल्या चेतन जाधवच्या बॅटमधून. बघूया हॅट्रिकचा चान्स आहे या ठिकाणी चेतन जाधवला. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 42. हा मयूर जाधवला. आणि स्लो डिलिव्हरी या ठिकाणी निर्धाव चेंडू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 42 जिंकण्याकरता 43चं आव्हान. सिल्वर स्टार अर्नाला संघाला 43 धावांचा आव्हान. बघूया कशा प्रकारे आपल्या बॅटची झलक दाखवतात. धन्यवाद.
चला शतशः ताबा घ्यावा त्वरित. जिंकण्याकरता 18 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजे सिल्वर स्टार अर्नाळा संघाला. बघूया जिंकण्याकरता 43 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजे सिल्वर स्टार संघाला अर्नाला. आणि बघूया गोलंदाज पाहतो आपण अमित तांडेल. आणि बघूया आणि फलंदाज अजय आणि हार्दिक. जिंकण्याकरता 43 धाव आव्हान, ते म्हणजे 18 चेंडूमध्ये पहिलं षटक मार्ग असतं या ठिकाणी अमित तांडेल यांचं. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी बघूया. सनीदेव कृपा आगाशी आणि साईनाथ अर्नाला दोन्ही संघाचे कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी उडवण्यासाठी यावे. पंच दर्शवता मला पंच लेग बायची रन आहे का? येस. धावसंख्या तब्बल 3-1 वर लेग बायच्या इशाऱ्याने सूर्य गोलंदाजी पाहतो आपण अमित तांडे यांची. धावसंख्या तब्बल 1. पहिला चेंडू पॉवर प्लेचे षटक. दोन्ही संघाचे कर्णधारांनी कमिटी बॉक्सकडे संपर्क साधावा. नाणेफेक उडवण्यासाठी येत आहे. बघूया. चला दोन्ही संघाचे कॅप्टन शनिदेव कृपा आगाशी आणि साईनाथ अर्नाला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरता यायचे. बघूया पुढील चेंडू. पहिला चेंडू दुसरा चेंडू बघूया. षटक पहिला षटक अमित तांडे यांचं. धावसंख्या 1. डावखुरा फलंदाज पाहतो हार्दिक. या ठिकाणी सूर्य गोलंदाजी या ठिकाणी पुन्हा निर्धाव चेंडू सूर्य गोलंदाजी अमित तांडेल. आणि धावसंख्या तब्बल 3-1 वर. आणि या स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर सारे समाजसेवक लाभलेले आहेत आणि जे ज्यांच्यामुळे हा मोलाचा वाटा असतो ते म्हणजे जोधा फटका मारण्यासाठी या ठिकाणी सूर्य झेल. आणि पहिला हादरा बसतो तो म्हणजे मोठा गडी हार्दिक. धावसंख्या तब्बल 1. 3 चेंडूचा खेळ झाल्यापर्यंत सूर्य गोलंदाजी. थँक्यू. हॅलो. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन राहा. ते टॉस मात्र केला जाईल.
आणि गौतम दादा दादा आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ असाने करूया त्या मॅचचा टॉस आणि दोन्ही संघ देखील इथे उपस्थित कॅप्टन असतील उपस्थित दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या जॉईंट राहायचंय. शनिदेव कृपा आगाशी आणि त्याचबरोबर साईनाथ अर्नाला या दोन संघांमध्ये लढत आपण पाहणार आहोत. टॉस इथे केला जाईल गौतम दादा यांच्या शुभ असताने. टॉस इथे केला जाईल. हेड्स असा कॉल आहे आणि हेड आलाय टॉस जिंकलाय. जो काही डिसिजन असेल त्वरित आपण मॅच संपल्यानंतर कंटिन्यू करायचंय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आणि मान्यवरांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठाच्या दिशेने स्थान बनवायचे. ओव्हर टू यू किशोर माडवी सर. थँक्यू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 2 वर. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण अमित तांडेल यांची. या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. या ठिकाणी विकेटचं पतन यष्ट उद्ध्वस्त. धावसंख्या तब्बल 2 वर. सुरेख गोलंदाजी पाहतो अमित तांडेल यांची. फलंदाज स्ट्राईक होतो नवनाथ आणि नॉन स्ट्राईक होतो मितेश. गोलंदाज पाहतो आपण बॉलर मयूर. बघूया दुसरे षटक मार्क असते या ठिकाणी. नवनाथ फलंदाजी. जोरदार फटका फुलटॉस डिलिव्हरी या ठिकाणी आणि सुरेख षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर. नक्कीच षटकार आणि चौकाराचे यांना अतिशय केल्याशिवाय राहणार नाही, कारण सामना जर आपण जिंकायचा असेल तर षटकार आणि चौकाराची यशस्वी करावी लागेल. नवनाथच्या बॅटमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार पाहण्यास मिळाला आणि हा मयूर याला ठोकलेला आहे षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर. धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल 8. दुसरा चेंडू तर दुसऱ्या षटकचं दुसरा चेंडू बघूया. या ठिकाणी बॅटची एज या ठिकाणी कडी बाद. नवनाथसारखा फलंदाज मोठा हादरा बसतो आपल्या संघाला. धावसंख्या तब्बल 8. 2 गडी बाद. 3 गडी बाद. धावसंख्या तब्बल 8 आणि फलंदाज पाहतो आपण पुढे जातो जनित. खूपच मोठ्याच वातावरण, खूपच उन्हामुळे हा स्पर्धा. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8. जिंकण्याकरता 10 चेंडूमध्ये 35 धावाचं आव्हान. अजूनही बघूया पुढील चेंडू. फुलटॉस डिलिव्हरी चेंडू या ठिकाणी. चेंडू उंचावर आणि चेंडू विडावमध्ये पडतं या ठिकाणी. सुंदर क्षेत्रक्षण आणि सुंदर फेकी. धावसंख्या तब्बल 2 निसरते तब्बल ती म्हणजे 10 वर. उर्वरित 9 चेंडूमध्ये आता 33 धावाचं आव्हान. बघूया सुरेख गोलंदाजी पाहतो आपण मयूर जाधव यांची. जर जिंकण्यासाठी मोठे षटकार किंवा चौकाराची आतषबाजी करावी लागेल, त्यांनी त्याला
आणि या ठिकाणी पंच बोलताच खराब चेंडूचा इशारा करतात. एक अतिरिक्त धावसंख्या तब्बल ती म्हणजे 11वर. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 11. जोरदार फटका हेलिकॉप्टर शॉट मारला या ठिकाणी आणि सुंदर षटकार. धावसंख्या तब्बल 6 आणि सरळ तब्बल ती म्हणजे 17. आणि जिंकण्याकरता अजूनही 8 चेंडूमध्ये 26 धावाचं आव्हान, ते म्हणजे सिल्वर स्टार संघाला. धावसंख्या 17. 8 चेंडूमध्ये 26 धावाचं आव्हान. जनीच्या बॅटमधून सुरेख फलंदाजी पाहतो आपण. पुन्हा त्याच चेंडू प्रयत्न या ठिकाणी. सुंदर गॅप दिशेने मारल्या चेंडू या ठिकाणी आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या तब्बल म्हणजे या ठिकाणी बघता बघता या ठिकाणी 2 धावा समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 19वर. धावसंख्या 19. उर्वरित 7 चेंडूमध्ये 24 धावाचं आव्हान. अजूनही 7 चेंडू 24 धावाचं आव्हान. बघूया पुढील चेंडू. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. या ठिकाणी जोरदार फटका दिशेने चेंडू निर्धाव सुरेख गोलंदाजी. बघूया आता 7 चेंडू मध्ये समीकरण आहे ते म्हणजे 24 धावाचं आव्हान. आणि या मी काय सांगतो जेवायला काय व्हेज नॉनव्हेज काय खाणार नॉनव्हेज दोघं पण ना आणि तुम्ही दादा दोघं पण नॉनव्हेज ना. या ठिकाणी ज्याचा मोलाचा वाटा असतो जे आपले स्पॉन्सर ते म्हणजे ABC फॉर्म मंदार यांचंही खूप खूप सहर्ष स्वागत कमिटीच्या वतीने. आणि त्याचप्रमाणे आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि सदानंद मांगेले यांचं सहर्ष स्वागत. विश्वरूप बोट यांचंही सहर्ष स्वागत कमिटीच्या वतीने. या शेवटचं षटक आणि 6 चेंडूमध्ये आपल्या जिंकण्याकरता 26 धावाचं आव्हान आहे ते म्हणजे सिल्वर स्टार्स संघाला. बघूया पुढील चेंडू. पहिला चेंडू या ठिकाणी जोरदार फटकावायचे मला प्रयत्न या ठिकाणी आणि एक खणखणीत चौकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 23वर. सोनी 20 धावाचं आव्हान ते म्हणजे 5 चेंडूमध्ये सलग मला वाटते 5 चेंडू 5 चौकामध्ये हा सामना विजयकडे जाऊ शकतो. आणि बघूया पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला या ठिकाणी सुरेख फलंदाजी पाहतो आपण. मितेशची. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 23. जोरदार फटका या ठिकाणी. हा एक खणखणा षटकार सुरेख षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 29वर. अजूनही जिंकण्याकरता अजूनही धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 29. आता जिंकण्याकरता 4 चेंडूमध्ये 14 धावाचं आव्हान ते म्हणजे सिल्वर स्टार संघाला. बघूया पुढील चेंडू. जोरदार फटका माझी या ठिकाणी चेंडू निर्धाव. आता समीकरण बदललं आहे. 3 चेंडूमध्ये 14ची आवश्यकता. बघूया सलग नितीशच्या बॅटमधून एक चौकार षटकार आणि तिसरा चेंडू निर्धाव. या ठिकाणी गोलंदाजी काहीतरी
आपली दिशा बदलली आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू केलेला आहे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 29. आता 3 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. बघूया पुढील चेंडू. या ठिकाणी कार्पेटच्या दिशेने चेंडू मारल्या प्रकारे दिसून या ठिकाणी एका धाव समाधान. दुसरी घेण्याचे प्रयत्न या ठिकाणी अचूक फेक या ठिकाणी 2 धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 31. आता 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. दोन्ही दोन्ही षटकार आपण पाहायला मिळतात का बघूया मितेशच्या बॅटमधून. आणि उंचावर टोळा या ठिकाणी 2 धावा समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 33. आता एका चेंडूमध्ये उर्वरित 10 रनाची आवश्यकता. बघूया या ठिकाणी काहीतरी चेंडू दिशा बदलची नो किंवा वाईट पडेल तर काय ते समीकरण बदलेल. आणि या ठिकाणी खणखणीच एक चौकार आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे 37. आणि या ठिकाणी जिंकलेला संघ म्हणजे गरज स्पोर्ट्स जांभूलपाडा यांचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं कौतुक. धन्यवाद. डीजे. हॅलो, थँक्यू. थँक्यू. अमित तांडेला पण या मॅन ऑफ द मॅच हकदार आपण आहात.